शेळ्यापैकी पाड्या आहेत त्या अजून 20 पाड्या बुकिंग आहे. या 42 पाड्या आपण विकल्यात. 3 दिवसाची पाडी 10,000ने विकली. ह्याला झालेली फोंड बी 9-10 हजाराने विकली 3 दिवसाची. आता ही किती द्यायचा तुम्हाला? आता 2-2.5 लाख आलं तर देऊन टाकायचं. आपल्याकडे दुसरी 2 बैल आहेत ना. या बैलाला आणखी काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य काय आहे? जात पाळणार असल्यामुळं जातीवर फरक आहे. आपल्याकडे शेतकऱ्याला तीच माहिती नाही बाबा जात कुठली पाहिजे, दूध जाणारी जात कोणची आहे ही ओळखत नाही ती शेतकरी. त्यामुळं ज्या गाया तुमच्या इथं 10 वर जातच नाही. त्या शेतकरी 7-8 लिटर दूध करणारी आता सध्या काळात परवडतच नाही. बरोबर. त्यामुळं ह्या बैलापासून आमच्या गोट्यात आता सरास 55 गायत आपलं आता 1100 लिटर दूध जाते आणि 60-70 लिटर बारक्या वासराशांना पाजायला जातात. बरोबर. त्यात अजून आपल्या 55 गायात गाभ 4 महिन्याच्या 6 महिन्याच्या काय 8व्या सरासरी आपलं 55 गायात 1100 लिटर दूध जाते आणि 60-70 लिटर पाजायला जातात. तर मित्रांनो असा हा बुल